हे घे. आज जायचं तर जा मुंबईला तू. पण मला आधी एक सांग, काय करायचं मग? कशाचं? ते सरोदे पुन्हा भेटले होते, विचारत होते काय? वसंताचं लग्न कवा करणार म्हणून. आई तुझी पण कमाल आहे. हे काय वय आहे माझं लग्नाचं? अरे मी तुझ्या एवढा होतो तेव्हा आम्हाला तू झाला होता. तेव्हा जमाना वेगळा होता. नाही तू नाही म्हणत असशील तर आम्ही काही सक्ती करीत नाही बाबा. पण आता थांबायचं कशासाठी? हो ना, जॉब बी लागला तुला. लवकरच मुंबईला घर घेणारे म्हणे राहिला होता. अजून नुसतं म्हणतच होतो. मुंबईत घर घेणं काय सोपं आहे? घेशील रे बाबा, घेशील. आणि आमचं सोडी दे रे, पण मुंबईला तुझी कोणी मैत्रीण आहे काय? तसं काय असेल तर सांग दे बाबा, आमचं काही म्हणणं नाही. हा हा. हे आई तसं काय नाही, माझी कोणी मैत्रीण वगैरे नाही. मग हे काय सांगी राहिले होते? काय? तुझी कोण मैत्रीण आहे म्हणून? छे, माझी कोणी मैत्रीण नाही. नाही कसं? यांना सोडायला आले होती ना मुंबईला कार घेऊन. हा, रेणू मेहता. तिचं काय? हे आई कृपा करून भलते सलते विचार आणू नकोस हा मनात. तिचं आणि माझं तसं काही नाही आहे. ती फक्त माझी मैत्रीण आहे, म्हणजे होती. आता तिचं लग्न ठरलंय म्हणून तिने कंपनी सुद्धा सोडली आहे माझी. बरं झालं, नाही तर मला कसं तरीच वाटत होतं. का? मेहता म्हणजे आपल्यातली नाही ना. नाही नाही, पण त्याचा इथे काय संबंध आहे? हल्ली तसं काही नसतं. तू काय बी कर रे, पण त्या भटा बामणाच्या पोरी मात्र करू नकोस. का? नाही म्हणजे मी काही अजून ठरवलेलं नाही आहे, पण तू असं का म्हणतेस? नको रे, नंतर त्या डोक्यावर बसतात. आणि त्यात पुण्या मुंबईच्या तर काही विचारायलाच नको. वसंता, तू की नाही लेवा पाटलाची मुलगी कर. ते आपले सरोदे आहेत ना, त्यांची पोरगी बघी घे ना. त्यांचं घर चांगलं आहे, पोरगी बी दिसायला चांगली आहे, मॅट्रिक झाली आहे, आणि तिचा मोठा भाऊ कोल्हापुरात मोठा डॉक्टर आहे. अरे कुठलं तरी एक चॅनल लाव ना. तुला काय बघायचंय? मला विशेष काही बघायचं नाहीये, पण तू कोणतं तरी एक चॅनल लावतोस आणि त्याच्यावरती काय प्रोग्राम आहे हे कळायच्या आधीच तू बदलतोस. हे घे, तुला काय बघायचं रे? बघ, घे बघ. तू कशाला उगाच रागवतोयस? हे बघ, आणि कोणाचा तरी राग तू माझ्यावरती काढू नकोस. हं, काही प्रॉब्लेम्स आहेत? नाही, काय नाही. सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण मला फक्त एवढंच माहिती आहे की तू अपसेट आहेस. डोकं चेपून देऊ? कळत नाही काय करायचं ते. असं वाटतं की कंपनी बंद करावी आणि नवीन बिझनेस सुरू करावा. खरंच इतका मोठा प्रॉब्लेम झालाय? म्हणजे कुठल्या त्या फाईल्स डिलीट झाल्यामुळे? तेवढंच नाही, आणखीन बरेच प्रॉब्लेम्स आहेत. सगळ्या .com कंपन्या बंद पडल्या, सॉफ्टवेअरचे शेअर खाली आले, सगळीकडे मंदी चालू आहे. वाटलं होतं या चिरंजीव सॉफ्टवेअरने आपण वाचू, पण हे बघ श्रीकांत, मला बाकी काही माहिती नाही आहे. फक्त एवढंच माहिती आहे की तुला धीर सोडून चालणार नाही. हे बोलायला सोपं आहे. का फक्त बोलायला सोपं आहे? अरे जवळजवळ शून्यातून तू ही कंपनी उभी केलीस, आणि त्यावेळी काही कमी अडचणी होत्या, कमी संकट होती.
पण ह्या सगळ्यातून तू मार्ग काढलास, हो की नाही? आणि आजपर्यंत तू घेतलेला प्रत्येक निर्णय अचूक ठरत आलेला आहे. तुझं ज्ञान, तुझी बुद्धिमत्ता, तुझं कर्तृत्व तो प्रूव्ह करून दाखवलंस. तू म्हणतेस ते बरोबर आहे का? मग आजच तू इतका निराश का झालास? निराश वगैरे झालेलो नाहीये, पण काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय उगाच. माझ्याशी लग्न केलं हीच चूक झाली तुझी. काय बोलतेस तू? श्रीकांत, तुला तुझ्यासारखीच एखादी हुशार, कर्तृत्ववान अशी बायको मिळाली असती नाही? हे बघ, मला असं अजिबात वाटत नाही. हे बघ, मी तुला रागाने काही बोललेलो असेल, पण त्याला काही अर्थ नाही आहे. आणि प्रत्येक गोष्टीत बायकोने नवऱ्याला डायरेक्ट मदत करायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. तिने मानसिक पाठिंबा दिला तरी खूप असतं. नाही, आता सगळं सांगून टाकायलाच हवं. अगं, मधल्या काळात माझी सेक्रेटरी सगळं सांगून टाकायलाच हवं. अगं, मधल्या काळात माझी सेक्रेटरी मला आवडायला लागली होती. पराग, मला तुला असं सारखं सारखं विचारून मला त्रास नाही आहे रे द्यायचा. पण पण का कोणास ठाऊक, तू आल्या क्षणापासून मला काहीतरी अस्वस्थ वाटतंय रे. म्हणजे तुला काय वाटतंय आई? म्हणजे कसं सांगू मी तुला. आधी वाटलं की त्या पोलिसांच्या भानगडीत तुलाच काही झालंय का काय. मग वाटलं वासंतीचं आणि तुझं काही बिनसलंय की काय. मग वाटलं काय? नाही रे, नाही, मला ते सांगता येत नाहीये. खरं सांग, खरं सांग, तुझं सगळं नीट चाललंय ना रे? पराग, हे बघ बाळा, हे दुसऱ्या कुणाच्याही बाबतीत घडलं असतं ना तर मला काही कळलं नसतं बघ. पण तुझ्या बाबतीत अगदी तू तान्हा असल्यापासून मी पाहते, मला नेहमी आधीच अस्वस्थ वाटायला लागतं बघ. आता याला तू टेलिपॅथी म्हण, आणखी काही म्हण,
पण अरे तुला अगदी साधा ताप जरी आला ना तरी आधीच मला अस्वस्थ वाटायला लागायचं बघ. म्हणून म्हणते रे हे माझी नोकरी गेली आई. पराग. हो आई, गेल्या आठवड्यात माझी नोकरी गेली. आमच्या कंपनीनं काही जणांना कामावरनं काढलं, त्यात मीही होतो. लगेचच मला अमेरिका सोडावी लागली म्हणून आलो असा अचानक परत. पण वासंतीचा जॉब सुरू आहे म्हणून ती आणि रोहन थांबलेत तिथे. पण हे नाही नाही, तू काळजी करू नकोस आई. अगं मी बऱ्याच ठिकाणी ॲप्लिकेशन्स केलेली आहेत. लगेच मला दुसऱ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब मिळतो की नाही बघ. या देशात मला काही फार दिवस थांबायचं नाही. दुसरी नोकरी मिळाली की मी लगेच अमेरिकेला जाणार आहे. वैशाली, एक विचारू? काय? काय झालंय तुला? तुला बरं नाही वाटत? काय नाही, मी ठीक आहे. नाही, तू ठीक नाहीस. तू कशाने तरी डिस्टर्ब झालीस. कशाने? नाही रे. मला वाटलं त्या अविनाश मांडकेची बातमी वाचून काय झालं? तू ओळखतेस त्या माणसाला? नाही म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये होता वाटतं तो. अच्छा अच्छा अच्छा. पूर्वीपासून असंच आहे? म्हणजे नाही नाही, म्हणजे जाता येता लोकांना त्रास देणारा? काही कल्पना नाही. अरे म्हणजे आमची तशी ओळख नाही तर मला कसं कळणार? नाही, पण तुमची ओळख नाही असं होणं शक्य नाही. जुजबी तरी ओळख असणारच, नाही का? म्हणजे नाहीतर इतक्या वर्षांनी त्याचा फोटो पाहून तू त्याला ओळखलं नसतंस, नाही का? नाही म्हणजे आमची तशी थोडीशी अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही एकमेकांचे मित्र? मित्र नाही. तसंच की. कमाल आहे, कमाल आहे. मला हे आधी माहिती असतं तर बरं झालं असतं. का? नाही, मी त्याला सांगितलं असतं की हे बघ, तू काय मला त्रास देऊ नकोस. तर माझी बायको तुझी जुनी मैत्रीण आहे एका काळाची. पण तू त्याला हे काय सांगणार आणि तो तुझं काय ऐकणार आहे? कम ऑन, रिलॅक्स रिलॅक्स. आय वॉज जस्ट जोकिंग. हे बघ श्रीकांत, मला भलत्या साध्या गोष्टी मी जोक्स केलेले अजिबात आवडत नाहीत. अगं पण माय गॉड, काय झालं सर? नाही नाही, काही नाही. नाही, ओटीमधून तुम्ही असं लगेच निघून का आलात? सर अहो, पेशंटचे नातेवाईक तुम्हाला शोधत होते. कशाला? कशाला काय सर, तुमचे आभार मानायला. आभार कशासाठी? सर अहो, पेशंटची जवळजवळ डेथ झाली होती. केवळ तुम्ही होता म्हणूनच त्याला वाचवू शकलात. डोंट बी सिली. स्वतःला माझी शिष्या म्हणवतेस आणि इतकी साधी गोष्ट तुला कळली नाही? मुळात ही केस हाताबाहेर गेलीच का? नाही कळलं?
सर कधी कधी असं होतं ना की काय काय होतं? माझ्यामुळे ही केस हाताबाहेर गेली. माझं कॉन्सन्ट्रेशनच गेलं होतं काही वेळापुरतं. तुला कळलं नाही? आज पेशंट जवळजवळ मेला होता माझ्या चुकीमुळे. पण मी ऐन वेळेला भानावरती आलो म्हणून चूक सुधारायची संधी तरी मिळाली मला. थोडा जरी उशीर झाला असताना तरी हे जे पेशंटचे नातेवाईक आहेत ना ते मला शिव्या घालत शोधत फिरले असते आता. एवढं सगळं लक्षात नाही आलं माझ्या. पण सर हे कशामुळे झालं? आय डोंट नो. हे असं व्हायची ही दुसरी वेळ आहे. सर तुम्ही ना फार काम करता. तुम्हाला आता विश्रांतीची गरज आहे. दिवसाला 2-2, 3-3 ऑपरेशन्स. एवढं सगळं करायची गरज आहे का आता? पेशंट्स परत पाठवायचे का मग? हं? हे बघ तुझी माझी ओळख काही आजची नाहीये. पैसा पैसा करणाऱ्यांच्या पैकी मी नाही. एक कार्डियक सर्जन म्हणून माझ्या हाताला यश आहे. मी एक गोष्ट मान्य करतो की ऑपरेशन केलं की मला भरपूर पैसा मिळतो. पण तो पैसा मिळावा म्हणून मी ऑपरेशन्स करत नाही. आय नो सर. माझ्याकडे जर एखादा पेशंट आला आणि मला जर असं वाटलं की ऑपरेशन केल्याने हा बरा होईल तर मी निश्चित ऑपरेशन करतो. मी माझं ते कर्तव्य समजतो. नाही ऑपरेशन्स कमी होणार नाहीत. पण सर या स्ट्रेनमुळे एखाद्या ऑपरेशनमध्ये परत आजच्यासारखंच झालं तर हे बरोबर नाही आहे ना? येस आय नो. पण माझ्या स्ट्रेनचं कारण ही ऑपरेशन्स नाही आहेत. सर मला कळतंय सगळं. पण आता अनुराधाला बघायला घरात बाई आहेत ना, मग काळजीचं काही कारणच नाहीये. बाई तरी काय काय करणार त्या? अनुराधा घराच्या बाहेर जात नाहीये किंवा जीवाचं काही बरं वाईट करून घेत नाही एवढंच बघणार. आणखीन काय बघणार त्या? पण हे सगळं महत्वाचं नाहीये का? येस महत्वाचं आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे अनुराधाचं पूर्णपणे बरं होणं. दिवसेंदिवस अशी शून्यामध्ये नजर लावून बसलेली असते. तुला खरं सांगू तिच्याशी बोलायचं म्हटलं तरी मला टेन्शन येतं. मी एक सुचवू? काय? तुम्ही 8-10 दिवस ना फिरायला जा. सोबत अनुलाही घेऊन जा. म्हणजे तुम्हालाही विश्रांती मिळेल आणि अनुलाही जरा चेंज. नाही विचार चांगला आहे पण जमणार नाही. म्हणजे तुम्ही जाणार? ही जमणार नाही असं म्हटलं ना. तुम्ही लगेच नाही म्हणालात ना की म्हणजे समजायचं की तुम्ही ते नक्की करणार. बराच अभ्यास केलेला दिसतोय माझा. नाही अभ्यास केला असं नाही पण तुला ओपीडी नाही आज. करण देखील वाट बघत असतील. जातो.